नमस्कार. आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आपण बघतोय सामाजिक कार्यकर्ते आणि आरोग्य शिबिर सम्राट आदरणीय श्री राजेंद्रजी व्यास साहेब. आज आहे त्यांचा जन्मदिन आणि जन्मदिनानिमित्त विविध क्षेत्रातून त्यांना शुभचिंतन या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत. ही त्यांच्या कार्याची पावती आहे आणि आज मोठ्या थाटामाटामध्ये त्यांचा जन्मदिन साजरा होतोय. आपण त्यांच्या जन्मदिनी केलेला विशेष वार्तालाप आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक आणि सामाजिक आणि राजकीय विषयावर केलेला विशेष वार्तालाप हे सर्व क्षणचित्र आरबी मराठी संवादच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर सादर करतोय. आरोग्यातील शिबिर सम्राट आदरणीय श्री राजेंद्रजी व्यास साहेब. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आपण अशा व्यक्तींसोबत आज वार्तालाप करणार आहोत की सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक आणि सांस्कृतिक आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये असणारे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व. त्यांच्या हातून एक मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून ते या ठिकाणी व्रत आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि ते सत्यतामध्ये या ठिकाणी त्यांनी उतरवलेलं आहे. आपल्या सोबत आदरणीय राजेंद्रजी व्यास साहेब आपल्यासोबत. त्यांचा आज आहे जन्मदिन आणि जन्मदिनानिमित्त आपण त्यांच्यासोबत वार्तालाप करतोय की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक मानव सेवा एक वेगळ्या पद्धतीने निर्माण या ठिकाणी केलेली आहे आणि ती केलेली आहे, अजून सुद्धा ती अधोरेखित आहे. व्यास कॅन्सर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने अनेक रुग्णांना मार्गदर्शन असतील आणि विविध जे आजारावर जे व्याधी असलेले जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना त्यांनी सेवा दिलेली आहे, योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचे जे सल्ले असतात ते मार्गदर्शनाने त्यांच्या आज या ठिकाणी चिखलीकरांनी या ठिकाणी अनुभवलेले आहेत. आपल्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा आज जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त विविध क्षेत्रातून त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. असं आगळं वेगळं व्यक्तिमत्व राजेंद्रजी व्यास साहेब. साहेब, आज या ठिकाणी जे आज शुभेच्छा आलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये दोन शब्द काय आपल्या दर्शकांना सांगणार? सर्वप्रथम आरबी संवादच्या सर्व हितचिंतकांना नमस्कार करतो. आज गेल्या 40 वर्षापासून जे सामाजिक क्षेत्रात वैष्णव जन तो तेने कहिए, जो पीड पराई जाणे रे, मानव सेवा हीच ईश्वर सेवा. समाजानं आपल्याला मोठं केलं, संस्कार दिले, संस्कृती दिली, त्या परिवाराचे, समाजाचे आणि राष्ट्राचे देणे लागतं. त्या भावनेनं मी जे समाजसेवा करत आहोत त्याचे प्रतिबिंब आज मला लोकांच्या शुभेच्छा, अभिनंदन आणि हार तुरे देताना जाणवले. त्यामुळे त्या लोकांना सर्वांना सर्वप्रथम धन्यवाद देतो आणि काम करणाऱ्या माणसाचं अभिनंदन होत असतं, त्याच्या कार्याची नोंद घेतल्या जाते, हे मला लोकांच्या भावनेतून, प्रेमातून आज जाणवलं. अच्छा, तर आज या ठिकाणी जी विविध ज्या सेवा या ठिकाणी देतायत लोक, सामाजिक क्षेत्रामध्ये उतरतायत आणि विविध पद्धतीने या ठिकाणी समाजसेवा करतायत, त्या समाजसेवकांना काय संदेश देणार? पूर्वीची समाजसेवा आपली वेगळी होती, आताची आज जी समाजसेवा जे लोक करतायत ती वेगळी आहे. काय वाटतंय आपल्याला? जेव्हा 1986 पासून या क्षेत्रात मी आलो, कॅन्सर पासून तर हृदयरोगापर्यंत, TB पासून तर ENTच्या रोगापर्यंत, HIV पर्यंत, त्या काळामध्ये सरकारी सुविधा अत्यंत नगण्य होत्या आणि त्या काळामध्ये आम्ही लोकांना सर्व प्रकारचं मार्गदर्शन आणि आर्थिक बिलातून त्यांना फार मोठी सूट मिळवून द्यायचो. कोणाचं फुकटमध्ये करून द्यायचो, वर्गणी करून द्यायची, डॉक्टरांना विनंती करायची, हॉस्पिटलला विनंती करायची. ते काम आम्ही करत होतो आणि ते काम करत असताना निस्वार्थ भावना आम्ही जपली
आणि कोणतंही प्रोफेशनल मॅनेजमेंट न करता, राजकीय उद्दिष्ट समोर न ठेवता, समाजाच्या हितासाठी, समाजासाठी आपल्या स्वतःचं कर्तव्य पणाला लावून, स्वतःचं स्वार्थ बाजूला ठेवून, प्रसिद्धीपासून दूर राहून ती समाजसेवा आम्ही केली आणि त्याचे फळ सुद्धा आम्हाला इथे मिळत आहे. त्या अनुषंगानं मला 20 ते 22 स्टेट आणि नॅशनल पुरस्कार त्याच्यातून मिळाले. लोकांनी माझी दखल घेतली, माझ्या कामाच्या मोबदल्यातून माझा सत्कार सन्मान केला. एका सामान्य कार्यकर्त्याला फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. आजच्या जे सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते आहेत, काळ बदललेला आहे, वेळ बदललेली आहे, माध्यमं बदललेली आहेत, राजकीय महत्वाकांक्षा वाढलेली आहेत, परंतु सामाजिक काम करत असताना राजकीय आणि स्वतःचं उदोउदो होईल ही भावना न ठेवता समाज हितासाठी काम करा. आपण सर्व चांगले कार्यकर्ते आहात, आमच्यापेक्षा काही पटीनं काम करणारी आपली मानसिकता आणि शक्ती आहेत, परंतु त्याच्यामध्ये तात्विक आणि आत्मिक भाव जर तुम्ही ठेवला तर निश्चितच तुम्ही तुमच्या सेवेला पात्र ठरसाल असं मला वाटतं. मित्रांनो, हे आहे त्यांचे एक उद्गार, चांगला संदेश त्यांच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे. बरं, आरोग्य क्षेत्रामध्ये ही जी डॉक्टर मंडळी या ठिकाणी काम करतायत, विविध आजारावर निदान करण्याचं काम करतायत आणि आज या चिखली शहरामध्ये विविध आजारावर उपचार करणारे डॉक्टर सुद्धा या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. पण तुमच्या काळाला वेगळे होते, कारण की तुमच्या काळी असं व्हायचंय की बुलढाण्याला रेफर करायचं, त्याच्या छत्रपती संभाजीनगरला, अकोल्याला, असं वेगवेगळ्या या ठिकाणी रेफर करायचं. परंतु आज या ठिकाणी नवतरुण या ठिकाणी जे डॉक्टर मंडळी आहेत त्यांना काय सल्ला देणार आपण? त्या काळामध्ये फार MBBS हे सर्वात मोठी डिग्री आपल्या चिखलीमध्ये 1 किंवा 2 डॉक्टरांकडे असायची. आम्ही इथून बुलढाण्याला न्यायचो, बुलढाण्याहून छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, अकोला इथे रेफर करायचो. हे करत असताना आम्हाला फार मोठा त्रास व्हायचा की टेक्निकल आणि हेल्थमध्ये आम्हाला योग्य मदत मिळत नव्हती. आज आपल्या चिखलीमध्ये MD मेडिसिन पासून, ENT पासून, गायनोकोलॉजिस्ट पासून, ऑर्थोपेडिक पासून सर्व प्रकारची तज्ज्ञ आणि युवा मंडळी आलेली आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं ते रुग्णांना सेवा देत आहेत. मी फार लहान कार्यकर्ता, वयानं मोठा असलो, अनुभवानं मोठा असलो तरी त्यांना एवढीच विनंती करेल की आपण जे सेवा लोकांना देत आहेत, जे आपण मेडिकलच्या माध्यमातून लोकांची सेवा करत आहात, त्याच्यामध्ये सेवाभाव, जे आर्थिक आणि गरिबीतून आलेले लोक आहेत, खरोखरच त्यांच्याकडे कोणत्याही सुविधा घेण्याची पात्रता नाही, परंतु त्यांना आवश्यकता आहे, अशांना आपण आपली सेवा पुरवावी. आमच्यासारख्या लोकांच्या माध्यमातून जर तुम्ही शिबिर आयोजित केले तर ते कन्स्ट्रक्टिव्ह शिबिर होतील, जेणेकरून लोकांना त्या आजाराबद्दल माहिती मिळेल आणि त्या आजारांच्या विरुद्ध आजार न होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे आजार होऊन उपचार केल्यापेक्षा आजार न होण्यासाठी अगोदरच उपचार केलेले बरे, ही भावना जर आपण त्याच्यामधून पल्लवित केली तर लोकांना फार मोठा आराम मिळेल असं मला वाटतं. साहेब, आपण या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी आपण केलेली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा भारत स्काउट गाईडच्या माध्यमातून, या संस्थेच्या माध्यमातून आपण योग्य मार्गदर्शन आणि विविध प्रशिक्षण जी शिबिरे आहेत ते शिबिरे सुद्धा आपण त्यामध्ये सहभागी झालेले आहोत, त्याबद्दल काय सांगणार? गेल्या 25 वर्षापासून मी बुलढाणा जिल्हा भारत स्काउट गाईडचे उपाध्यक्ष म्हणून सतत निवडून येत आहेत. अनेक शिबिरं केली, मुलांचे आत्मविश्वास वाढवले, मुलांच्या परीक्षा घेतल्या आणि आताच ज्ञान यज्ञ म्हणून माझा 100वा कार्यक्रम घेतला. 4500 मुलं बुलढाणा जिल्ह्यातले 10वीतले त्या परीक्षेमध्ये बसले आणि त्याच्यातून आम्ही जे होतकरू मुलं आहेत, गरिबांची मुलं आहेत, त्यांना ट्युशन्स आणि मोठे मोठे कोर्सेस यासाठी आम्ही मदत मिळवून दिली, त्यांना पुरस्कार दिला. त्यांना आवश्यकता असलेल्या सर्व गोष्टीची आम्ही गुरुकुल, चैतन्य गुरुकुल या शाळेच्या मार्फत आम्ही त्यांना ती पुरवली सुद्धा. तर विद्यार्थ्यांमध्ये फार मोठा पोटेन्शियल एज्युकेशनल काम करण्याची मानसिकता आहे, पण कुठेतरी त्यांना आजच्या या भौतिक युगामध्ये पैसा कमी पडतो, ट्युशनचे रेट्स फार जास्त आहेत. अशा वेळेस सामाजिक संस्था त्यांच्या मागे उभं राहिल्या तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये
क्रांती करणारी एज्युकेशन मधले भरपूर विद्यार्थी आहेत असं मला वाटतं आणि ते काम आम्ही करत आहोत आणि ते करत राहणार आहोत. साहेब, आपण या ठिकाणी भारत स्काउटच्या माध्यमातून जे मुलं आहेत ते विविध परीक्षा या ठिकाणी देत आहेत, त्या परीक्षेचा काय फायदा होतोय नेमका त्यांना? त्यांना त्यांच्या जेव्हा 1 किंवा 2 आणि 3 मार्कांना किंवा पर्सेंटेजनं त्यांचा नंबर लागत नाही, अशा वेळेस राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या या मुलांना 4 ते 5% किंवा 1%, 2%, 6-7 मार्काचा ग्रेस मिळतो आणि त्यांचे नंबर त्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये लागतात आणि राष्ट्रपती पुरस्कार पदक विजेता हे मुलं पुढे जाऊन फार मोठं नाव करतात एज्युकेशनमध्ये आणि त्यांना नोकरी करताना बी सुद्धा त्यांना प्राधान्य मिळते. बरं, भरकटलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी विद्यार्थी वर्ग या ठिकाणी दिसतोय. कॉलेजच्या जीवनामध्ये कॉलेज जीवन असताना या ठिकाणी कुठेतरी भरकटलेल्या अवस्थेमध्ये दिसतोय. त्यांना समुपदेशन संदेश काय देणार आजच्या दिनी? अत्यंत भयावह स्थिती आहे सध्या. जितके बी ट्युशन क्लासेस आहेत, जेवढ्या बी कॉलेजेस आहेत, तिथे कोणत्याही प्रकारचं कंट्रोल हा मॅनेजमेंटचा, शिक्षकांचा, प्राध्यापकांचा त्या मुलांवर राहिलेला नाही. कारण की मुलांना बोलायला गेले तर पालक त्यांच्या अंगावर जातात. राष्ट्रीय मानव योग मधात येतो. आज गुटखा, दारू, चेन स्मोकिंग, मुलींची छेड, डेटिंग हे प्रकार इतके वाढलेले आहेत की ही पिढी कुठे चालली? आपली सांस्कृतिक आणि सामाजिक जी चळवळ आहे ती लोप पावत चाललेली आहेत का? कुठेतरी आई वडिलांनी दिलेले संस्कार लोप पावत आहे का असं वाटत आहे. मुला मुलींमध्ये स्वतंत्रपणे स्वतःचे निर्णय घेणे आणि लग्नाच्या अगोदर सर्व प्रकारची डेटिंग करणे हा जो प्रकार वाढलेला आहे तर मोबाईल याला जास्त कारणीभूत आहे. मोबाईलच्या माध्यमातून मुलं मुली एकत्रित येतात, खोटं बोलतात आणि कार्यक्रमाचे नियोजन करून आज आपली ही पिढी 25% गारद झालेली असं मला वाटते. बरं, आपलं एक समाज कार्य सुद्धा या ठिकाणी फार मोठा आहे आणि गोशाळेच्या माध्यमातून सुद्धा आपण ती गो सेवा या ठिकाणी करतायत, त्याबद्दल काय सांगणार? गोविंद गोशाळा नावाने इथे फार चांगली गोशाळा आहेत. गोचं संवर्धन, गोमातेचं संवर्धन, गोची सेवा. आज 33 कोटी देवता त्या गोमातेमध्ये बसलेले असं सनातन धर्म सांगतो. पण सायंटिफिकली गोमातेचं जी आपली गाय आहे तिच्या दुधामध्ये सोनं सुद्धा सापडलेलं आहे. गोबरपासून विविध प्रकारच्या रोगांना, गोमूत्रपासून विविध प्रकारच्या रोगांमध्ये मुक्तता आपली झालेली आहे आणि फार मोठी स्ट्रेंथ ही भारताची विश्वाला दिलेली आहे. तर गोसेवा ही ईश्वर सेवा आहे. तेव्हा गोशाळेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही दरवर्षी माझा जन्मदिवस तिथे मनवतो. कोणाला जन्मदिवस मनवायचा असेल तर त्यांच्या मी व्यवस्था सुद्धा करून देतो. 500 रुपयाच्या, 100 रुपयाच्या मदतीला सुद्धा आम्ही गोशाळेमध्ये तुम्हाला त्यांना लाडू खाऊ घालायला देतो, चारा देतो. परंतु आपल्या मुलांना गाय काय आहे, तिचं सायंटिफिक काय महत्व आहे, तिच्याबद्दल माहिती मिळते आणि त्यांच्यामध्ये प्राण्यांबद्दल एक आदर निर्माण होतो. दिवसेंदिवस बैलांचा पर्सेंटेज भारतामध्ये, पुन्हा महाराष्ट्रामध्ये 2 ते 5 दरावर आलेला आहे. तो कुठेतरी जर वाचवायचा असेल, गोधन वाचवायचा असेल तर आपल्याला गोशाळेकडे वळावं लागेल, गोसेवा करावी लागेल आणि त्या माध्यमातून सनातन धर्माची सेवा करावी लागेल. मी तर एवढंच म्हणेल की इंसान को इंसान मिला दे, ऐसा कोई इतिहास कहाँ है? एक दूसरे के पास हम सब है, लेकिन कोई किसी के पास कहाँ है? आणि शेवटी एवढंच म्हणेल की समाज हा फार मोठा आहे, परंतु चाहत के किसी दिल में अरमान नहीं होते, पहले की तरह घर में मेहमान नहीं आते, हर रोज फरिश्ते तो आते हैं मुझे मिलने, लेकिन मेरे दर पर अब पहले जैसे इंसान नहीं आते. आमचे शिवाजीराव गायकवाड यांनी लिहिलेलं एक शेर आहे, ते मी आज तुम्हाला सांगितलं. तर आपण फक्त माणसामध्ये माणूस शोधलं तरी चालेल, माणसामध्ये देव शोधणं आता कठीण झालेलं आहे. तेव्हा एकमेकाला घेऊन चला, मोबाईल पासून दूर राहून एकमेकाच्या सुखा दुःखामध्ये भाऊ म्हणून, मित्र म्हणून, परिवार म्हणून राहा आणि देशाची, समाजाची सेवा करा. एवढंच याच्या माध्यमातून मी सांगेन. धन्यवाद. मित्रांनो, त्यांनी सांगितलेलं आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, या ओळीप्रमाणे आपण चाललं गेलं पाहिजे आणि त्याचं अनुकरण सुद्धा या ठिकाणी केलं गेलं पाहिजे असं त्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी व्यक्त होतंय. साहेब, आपण या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं नाव या ठिकाणी लौकिक आहे. राजकीय क्षेत्र या ठिकाणी सर्व ढवळून निघालेलं आहे. आज
त्याच्याबद्दल 2 शब्द काय सांगणार? राजकीय स्थितीवर कॉमेंट्स करणं मला वाटतं योग्य वाटणार नाही. कारण जर अभ्यास केला, प्रामाणिक, सुसंस्कृत आणि समाजाच्या हितासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना लोक मतदान शेवटच्या दिवशी करतात की नाही करतात हे शंकेचं फार मोठं प्रश्नचिन्ह लोकांच्या मानसिकतेतून उभं राहिलेलं आहे. पण मला असं वाटतं जोपर्यंत राजकारणामध्ये सुसंस्कृत, समाजाला घेऊन चालणारी, समाजाची सेवा करणारी, राष्ट्राबद्दल राज्याबद्दल प्रेम करणारी, जातीभेद न करणारी मंडळी जोपर्यंत येणार नाही तर राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण होणार नाही असं मला वाटतं. तेव्हा सुसंस्कृत युवकांनी कोणत्याही प्रकारचं व्यसन न करता, कोणतेही जातीगत राजकारण न करता, भ्रष्टाचार न करता राजकारणात यावं आणि राजकारणातली कीड जी आलेली आहे ती दूर करावी असं मला वाटतं. त्याच्यामध्ये आमच्या सारख्याला आमची आहुती द्यायचं काम पडलं, मार्गदर्शन करायचं काम पडलं तर आम्ही ते निश्चितच देऊ. आणि ती काळाची गरज आहे. लोक आज बोलत नाहीत परंतु ते चेहरे शोधत आहेत, माणसं शोधत आहेत, समाज शोधत आहेत. अशा वेळी सर्वांनी एकत्रित येऊन विकास हाच केंद्रबिंदू ठेवून, माणूस हाच केंद्रबिंदू ठेवून जर काम केलं तर राजकारणात सारखं क्षेत्र सेवेचं नाही. मित्रांनो, हे आहे आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे राजेंद्रजी व्यास साहेब. आज त्यांचा जन्मदिन आहे आणि विविध कार्याबद्दल त्यांच्या सोबत आपण वार्तालाप केलेला आहे. का केलेला आहे की कुठेतरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांची नोंद या ठिकाणी व्हायला पाहिजे. नोंद तर झालेलीच आहे, आमच्या मनामध्ये झालेली आहे, चिखलीकरांच्या मनामध्ये झालेली आहे, जिल्हा वासियांच्या मनामध्ये झालेली आहेत. परंतु हा जो वार्तालाप आहे, जोही या ठिकाणी दर्शकांचा बघत असेल त्यांनी सुद्धा त्यांचं जे मार्गदर्शन आहे, त्यांचे जे संस्कार आहेत ते आपण अनुकरावे अशी विनंती सुद्धा या ठिकाणी त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण वार्तालाप केलेला आहे. या ठिकाणी थांबतो. पुनश्च साहेब या ठिकाणी कोटी कोटी शुभेच्छा. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं धन्यवाद. साहेबांचा